वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. 20,000 कोटी रुपयांचा बंपर नफा म्हणजे कोणत्याही कंपनीसाठी हे खरंच एक स्वप्नवत यश आहे. पण जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजे आपल्या SBIने मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे हे आकडे जाहीर केले, तेव्हा शेअर बाजाराने जल्लोष करण्याऐवजी बँकेचे शेअर्स एकाच दिवसात तब्बल 60% आपटले. हो ना. आणि हाच तर मोठा विरोधाभास आहे. अगदी तेच. म्हणजे देशाच्या सर्वात मोठ्या बँकेच्या बाबतीत असं का घडलं? एका बाजूला बँकेचा व्यवसाय अत्यंत वेगाने वाढत असल्याचा दावा केला जातोय आणि दुसरीकडे बाजार या निकालांना थेट नाकारताना दिसतोय. जेव्हा देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपले निकाल जाहीर करते तेव्हा तो केवळ एका बँकेचा निकाल नसून अर्थव्यवस्थेचा एक आरसा असतो. त्यामुळेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या या आर्थिक अहवालांच्या आधारे आज आपण या सगळ्यामागचं नेमकं सत्य शोधणार आहोत. चला तर मग ह्या आकड्यांचं आज एक सखोल विश्लेषण करूया. नक्कीच करूया. कारण हाच तर आर्थिक जगतातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा खेळ आहे बघा. शेअर बाजार कधीही केवळ भूतकाळातील किंवा आजच्या नफ्यावर समाधानी नसतो. अच्छा, म्हणजे त्यांचं लक्ष भविष्यावर असतं. अगदी बरोबर. बाजार हा ताळेबंदाच्या आत खोलवर लपलेले धोके आणि भविष्यात टिकून राहण्याच्या क्षमतेवर पैज लावत असतो. जेव्हा एखादी बँक असा रेकॉर्ड ब्रेक नफा कमवते तेव्हा बाजाराचं लक्ष त्या नफ्याच्या आकड्यावरून हटून त्या नफ्याच्या गुणवत्तेकडे म्हणजे क्वालिटी ऑफ अर्निंग्सकडे जातं. आणि तिथेच काहीतरी खटकलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण याच खटकलेल्या गोष्टींचे, ताळेबंदातील लपलेल्या धोक्यांचे आणि बँकेच्या मूळ व्यवसायातील ताकदीचे विश्लेषण करणार आहोत. सुरुवात त्या सकारात्मक आकड्यांपासून करूया ज्यांनी वरवर पाहता एक अतिशय भक्कम चित्र उभं केलंय. या तिमाहीत बँकेचा एकूण महसूल 1,31,080 कोटी रुपये इतका नोंदवला गेलाय. हो, आणि वार्षिक तुलनेत यात 3% वाढ आहे. अगदी. पण या महसुलापेक्षाही अधिक लक्ष वेधून घेणारा आकडा म्हणजे बँकेचा ऑपरेटिंग नफा म्हणजे EBITDA, जो 56,030 कोटी रुपये इतका आहे. यात 60% वाढ झाली आहे. आता 56,000 कोटींचा ऑपरेटिंग नफा म्हणजे बँकेचं मुख्य इंजिन म्हणजे कर्ज देणे आणि व्याज कमावणे हे अत्यंत सक्षमपणे काम करते असंच याचा अर्थ होतो ना? हो, असंच होतो. आणि इथे एक मनोरंजक बाब अशी आहे की ही 60% वाढ टक्केवारीच्या भाषेत कदाचित लहान वाटेल. बरोबर. पण जेव्हा आपण SBIच्या प्रचंड आकाराचा विचार करतो तेव्हा बेस इफेक्टमुळे ही वाढ पैशांच्या स्वरूपात हजारो कोटींची असते. ऑपरेटिंग नफा हा कोणत्याही बँकेचा श्वास असतो. तो हे दर्शवतो की मालमत्ता विकून किंवा कर सवलतीतून आलेला हा काही तात्पुरता पैसा नाहीये. म्हणजे बँकेच्या दैनंदिन कामकाजातून निर्माण झालेली ही खरी संपत्ती आहे. अगदी तेच. आणि त्यातच भर म्हणून आर्थिक वर्ष 2026साठी भागधारकांना प्रति शेअर 17 रुपये 35 पैसे इतका लाभांश म्हणजे डिव्हिडंड जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे एका बाजूला मुख्य व्यवसाय स्थिर आहे आणि दुसरीकडे गुंतवणूकदारांना रोख परतावाही दिला जातोय. मग इथेच तो प्रश्न उभा राहतो जो कोणत्याही विश्लेषकाला पडेल. जर ऑपरेटिंग नफा वाढतोय, लाभांश दिला जातोय आणि निव्वळ नफा 20,000 कोटींच्या वर आहे, तर बाजाराची अशी काय वेगळी गणितं आहेत ज्यामुळे हा निकाल फ्लॅट किंवा निराशाजनक मानला गेला? कारण आपण जर निव्वळ नफ्याचे आकडे बारकाईनं पाहिले तर त्यात एक वेगळीच कहाणी दिसते. हो, मी तेच सांगणार होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हा निव्वळ नफा जो 20,508 कोटी रुपये आहे तो जवळपास फ्लॅट राहिलाय. त्यात कोणतीही विशेष वाढ नाहीये. आणि जर आपण मागच्या तिमाहीशी याची तुलना केली जेव्हा नफा 22,176 कोटी रुपये होता तर त्या तुलनेत नफ्यात थेट घसरण झालीय. आणि बाजाराच्या नाराजीचं पहिलं कारण हेच आहे. नफा मोठा असणं वेगळं आणि नफा वाढत राहणं वेगळं. म्हणजे हे एखाद्या विद्यार्थ्यासारखं आहे ज्याला परीक्षेत 90% गुण मिळाले आहेत, जे तसे खूप चांगले आहेत, पण तरीही पालक नाराज आहेत कारण मागच्या वेळी त्याला 95% होते. अगदी तसंच. हे उदाहरण एकदम अचूक आहे. या घसरणीचा थेट फटका बँकेच्या अर्निंग्स पर शेअर म्हणजे EPSवर बसला आहे.
प्रति शेअर कमाई 3% घसरून 21 रुपये 28 पैशांवर आली आहे. पण बघा, शेअर बाजार केवळ EPS मधील घसरणीमुळे एवढी मोठी शिक्षा करत नाही. अच्छा, मग दुसरं काय कारण आहे? बाजाराने बँकेच्या ताळेबंदातील एका अत्यंत संवेदनशील घटकाला रडारवर घेतलंय आणि तो घटक म्हणजे कमकुवत झालेले नेट इंटरेस्ट मार्जिन, ज्याला आपण NIM म्हणतो. अरेच्चा, हे निमचं कोडं खऱ्या अर्थाने रंजक आहे. बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करताना वारंवार हे ऐकायला मिळतं की निम हा बँकेचा खरा आरसा असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बँक ग्राहकांच्या ठेवीवर म्हणजे फिक्स डिपॉझिट्सवर जे व्याज देते आणि स्वतः दिलेल्या कर्जावर जे व्याज वसूल करते, त्या दोन दरांमधील जो फरक असतो तो म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन. अगदी सोप्या भाषेत सांगितलं. पण मग या तिमाहीत हे मार्जिन अचानक का क्रसलं? व्यवस्थापनाने यामागे ट्रेजरीमधील नुकसान आणि वाढते बॉन्ड यील्ड्स हे मुख्य कारण दिलंय. पण मला इथे एक मूलभूत शंका आहे. म्हणजे इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. थांबा, जर बाजारात व्याजदर वाढत असतील तर बँका ग्राहकांकडून कर्जावर जास्त व्याज आकारतात, मग तर बँकेचा नफा आणि मार्जिन वाढायला हवं ना? मग इथे ट्रेजरीमध्ये नुकसान कसं काय होतं? जुन्या बॉन्ड्सची किंमत का पडते? हां, अत्यंत अचूक आणि तांत्रिक प्रश्न आहे. इथेच अनेकांचा अनेकदा गोंधळ उडतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या ट्रेजरी या विभागाची कार्यपद्धती आणि मार्क टू मार्केट नुकसानीचं गणित समजून घ्यावं लागेल. अच्छा, म्हणजे हे थोडं गुंतागुंतीचं आहे तर? हो, पण मी सोपं करून सांगतो. काय होतं की बँकेकडे ग्राहकांनी जमा केलेला 100% पैसा काही कर्ज म्हणून दिला जात नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बँकेला हजारो कोटी रुपये सरकारी रोख्यांमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवावे लागतात. बरोबर, ज्याला आपण SLR वगैरे म्हणतो. अगदी बरोबर. आता समजा 1 वर्षभरापूर्वी बँकेने 100 रुपये किमतीचा एक सरकारी बॉन्ड विकत घेतला, ज्यावर सरकार 5% व्याज देते. ठीक आहे, म्हणजे तो 5%चा बॉन्ड आता बँकेच्या तिजोरीत म्हणजेच ट्रेजरीमध्ये सुरक्षित आहे. होय, पण आता आजची परिस्थिती पहा. समजा जागतिक महागाईमुळे किंवा मध्यवर्ती बँकेच्या धोरणांमुळे बाजारातील व्याजदर वाढले आणि बॉन्ड यील्ड 60%वर गेले. हां, म्हणजे नवीन बॉन्डवर जास्त व्याज मिळायला लागलं. एक्झॅक्टली. याचा अर्थ असा की जर आज सरकारने नवीन बॉन्ड काढला तर त्यावर 60% व्याज मिळेल. आता विचार करा, जर बाजारात 60% व्याज देणारा नवीन बॉन्ड उपलब्ध असेल तर बँकेकडे असलेला जुना 5% व्याजाचा बॉन्ड कोणी 100 रुपयांना विकत घेईल का? कोणीच घेणार नाही. साहजिकच आहे. जर नवीन गुंतवणुकीवर 7 रुपये मिळत असतील तर 5 रुपये देणाऱ्या जुन्या गुंतवणुकीला 100 रुपये कोण मोजेल? त्याची किंमत बाजारात कमी होणारच. अगदी हेच. त्या जुन्या 5%च्या बॉन्डला जर बाजारात विकायचं असेल तर बँकेला त्याची किंमत 100 रुपयांवरून 98 किंवा 95 रुपयांपर्यंत कमी करावी लागेल, जेणेकरून खरेदीदाराला त्याचा परतावा 60%च्या आसपास पडेल. अच्छा, म्हणजे बॉन्डचे यील्ड आणि बॉन्डची किंमत यात नेहमी व्यस्त प्रमाण असतं. बरोबर. इन्व्हर्स रिलेशनशिप असते. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा जुन्या बॉन्डची किंमत पडते. आता बँकेने हा बॉन्ड प्रत्यक्ष विकलेला नसतो, पण अकाउंटिंगच्या नियमांनुसार बाजारातील आजच्या किमतीनुसार बँकेला आपल्या ताळेबंदात हे कागदोपत्री नुकसान नोंदवावंच लागतं. यालाच मार्क टू मार्केट लॉस म्हणतात. बाप रे. हो, आणि SBI सारख्या बँकेकडे लाखो कोटींचे बॉन्ड्स असतात. त्यामुळे जेव्हा यील्ड्स वाढतात तेव्हा हे कागदोपत्री नुकसान हजारो कोटींमध्ये जातं, जे थेट त्यांच्या नफ्यातून वजा होतं आणि त्यांचं NIM खाली खेचतं. वाव, म्हणजे बाजारातील व्याजदारांचे चक्र जेव्हा उलटे फिरते तेव्हा बँकेच्या ताळेबंदावर हा एक प्रकारचा अदृश्य कर बसतो, इनव्हिजिबल टॅक्स. बरोबर. म्हणजे कर्जावरील व्यवसायात बँक चांगली कामगिरी करत असली तरी या ट्रेजरीच्या नुकसानामुळे एकूण मार्जिनला मोठा फटका बसतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे एका दुकानदाराने भरपूर माल विकला आहे, पण घाऊक बाजारात मालाची किंमत वाढल्यामुळे त्याला प्रत्येक वस्तूमागे मिळणारा नफा कमी झाला आहे. अगदी तसंच बँकेचा स्वतःचा व्यवसाय चालवण्याचा खर्च, ज्याला आपण कॉस्ट ऑफ डिपॉझिट्स म्हणतो, तो वाढलाय, पण त्या तुलनेत कर्जावरील उत्पन्न तितक्या वेगाने वाढलेलं नाही. पण मग मूळ व्यवसायाचे काय? जर मार्जिनवर इतका दबाव आहे तर बँकेचे जे विकासाचे इंजिन आहे, म्हणजेच प्रत्यक्ष कर्ज देणं, ते सुरक्षित आहे का? तिथेच तर विरोधाभासाचा दुसरा भाग सुरू होतो, आणि तो भाग अत्यंत सकारात्मक आहे. जर आपण मार्जिनचा मुद्दा थोडा बाजूला ठेवला आणि फक्त कर्ज वितरणाच्या आकड्यांवर लक्ष केंद्रित केलं तर दिसेल की बँकेचा पाया अतिशय भक्कम आहे. म्हणजे कर्जाची मागणी चांगली आहे तर? हो,
रिटेल, कॉर्पोरेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तिन्ही मुख्य क्षेत्रांमध्ये कर्जाची मागणी प्रचंड आहे. विशेषतः कॉर्पोरेट कर्जांमध्ये आलेली वाढ ही अर्थव्यवस्थेसाठी एक उत्तम संकेत मानली जाते. यामागे सरकारचा जो भांडवली खर्च म्हणजे कॅपेक्स वाढला आहे त्याचा खूप मोठा वाटा असावा. कारण जेव्हा सरकार रस्ते, पूल, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च करतं, तेव्हा त्यासोबत काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांनाही प्रकल्पांसाठी मोठ्या कर्जाची गरज भासते. नक्कीच. आणि साहजिकच देशातील सर्वात मोठी बँक म्हणून SBIकडे या कर्जांसाठी मोठा ओढा असतो. बरोबर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जांची गुणवत्ता म्हणजेच ॲसेट क्वालिटी. गेल्या दशकात भारतीय बँकिंग क्षेत्र थकीत कर्जांच्या ओझ्याखाली कसं दाबलं गेलं होतं हे आपण पाहिलंच आहे. हो, NPAचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. SBIने आपली बुडीत कर्ज लक्षणीयरित्या कमी केली आहेत. त्यांचा ताळेबंद गेल्या अनेक वर्षांतील सर्वात स्वच्छ ताळेबंद आहे. अरे वा. आणि याच जोरावर व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष 2027 साठी 13 ते 15% कर्जवाढीचा अत्यंत धाडसी आणि सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. 15% कर्जवाढ ही एवढ्या मोठ्या बँकेसाठी एक प्रचंड मोठी झेप आहे. याचाच अर्थ बँकेची गाडी वेगात धावायला तयार आहे, इंजिन उत्तम आहे, रस्ताही मोकळा आहे. पण मग जर सर्व काही इतकं चांगलं आहे तर व्यवस्थापन भविष्यातील धोक्यांबद्दल इतकं सावध का आहे? त्यांच्या निवेदनात मध्य पूर्वेतील भूराजकीय तणाव आणि जागतिक पातळीवरील वाढते महागाई यांचा उल्लेख वारंवार येतो. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे धोके खूप गंभीर आहेत. पण अनेकदा आपण ऐकतो की जागतिक घडामोडींचा थेट परिणाम होतो. पण मला सांगा, मध्य पूर्वेतील एखाद्या देशात राजकीय तणाव निर्माण झाला किंवा तिथे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम भारतातील SBIच्या ताळेबंदावर आणि इथल्या व्याजदरांवर इतक्या वेगाने कसा काय दिसून येतो? याची नेमकी साखळी कशी काम करते? ही साखळी समजून घेणं आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अत्यंत गरजेचं आहे. बघा, मध्य पूर्वेमध्ये जेव्हा तणाव वाढतो तेव्हा सर्वात पहिली प्रतिक्रिया काय असते? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकतात. बरोबर. क्रूड ऑइल महाग होतं. हो. आणि भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80% अधिक कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात आयात होणारं इंधन महाग होते. इंधन महाग झाली की देशभरातील मालवाहतुकीचा खर्च वाढतो. मालवाहतूक महागली की भाजीपाल्यापासून ते कारखान्यातून येणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतात. अच्छा, यालाच आपण आयातीत महागाई म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणतो ना? अगदी बरोबर. आणि इथेच मग मध्यवर्ती बँकेची म्हणजे रिझर्व्ह बँकेची एंट्री होते. महागाई नियंत्रणात ठेवणे हे त्यांचं मुख्य काम असते. हो, आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी RBI व्याजदर कमी करू शकत नाही, उलट ते वाढवून ठेवतात. हायर फॉर लॉंगर. एक्झॅक्टली. बाजारात व्याजदर चढे राहिले की आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे बॉन्ड यील्ड्स वाढलेलेच राहतात. व्याजदर वाढलेले असल्यामुळे ग्राहकांच्या ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकेला जास्त व्याज द्यावं लागते. पण त्याचवेळी जुन्या कर्जांवर बँक अचानक व्याजदर वाढवू शकत नाही. तेच तर. परिणामी बँकेचा खर्च वाढतो पण उत्पन्न त्या वेगाने वाढत नाही. आणि अशा प्रकारे जगाच्या एका कोपऱ्यात झालेल्या युद्धाचा किंवा तणावाचा थेट फटका आपल्या देशातील बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिनला बसतो. ही संपूर्ण साखळी एकमेकांत घट्ट गुंफलेली आहे. बापरे, म्हणजे बँक एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढत आहे. देशांतर्गत आघाडीवर, जिथे आर्थिक विकास आणि कर्जाची मागणी शिखरावर आहे, आणि दुसरीकडे जागतिक आघाडीवर, जिथे भूराजकीय अस्थिरता आणि महागाई त्यांच्या नफाच्या मार्जिनवर सतत दबाव आणत आहे. होय. आणि यासोबतच बँकेचा स्वतःचा वाढता ऑपरेटिंग खर्च, जसे की तंत्रज्ञानावरील खर्च, कर्मचाऱ्यांचे पगारवाढीचे करार, हा देखील त्यांच्या नफ्याला खाणारा एक मोठा घटक आहे. ही केले. तर मग या सर्वांचा अंतिम अर्थ काय? एकंदर निकालाचे मानांकन आपण कसे ठरवू शकतो? हे अल्पकालीन नुकसान आहे की दीर्घकालीन फायदा? या सर्व विश्लेषणाच्या आधारे आर्थिक तज्ज्ञ आणि बाजारातील सूत्रांनी या निकालाला एकूण सरासरी म्हणजे ॲव्हरेज असं मानांकन दिलं आहे. अच्छा, ॲव्हरेज. हो. याचा अर्थ बँकेची व्यवसाय वाढ आणि कर्ज वितरण यात कोणतीही अडचण नाहीये. पण नफा आणि मार्जिनने बाजाराच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे एक प्रकारची निराशा आहे. आता याचे 2 टप्प्यात विश्लेषण करता येईल: अल्पकालीन परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम. जर अल्पकालीन परिणामांचा विचार केला तर परिस्थिती थोडी आव्हानात्मक दिसते, कारण बाजाराला नफ्यात अधिक वाढीची अपेक्षा होती.
त्यामुळे जोपर्यंत बँकेचे हे मार्जिन पुन्हा पूर्वपदावर येत नाही किंवा जागतिक व्याजदर कमी होण्यास सुरुवात होत नाही, तोपर्यंत शेअरच्या किमतीवर आणि बाजारातील बँकेच्या कामगिरीवर दबाव राहू शकतो. अगदी बरोबर. या अल्पकालीन प्रभावाला नकारात्मक ते तटस्थ असं स्पष्ट वर्गीकरण दिलेलं आहे. शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जर आपण दीर्घकालीन परिणामांचा विचार केला तर चित्र पूर्णपणे वेगळे आणि अत्यंत आशादायी आहे. SBI ही केवळ एक बँक नाहीये, तर ती भारतीय अर्थव्यवस्थेची एक मुख्य रक्तवाहिनी आहे. हो, त्यांचं जाळं देशभरात पसरलेलं आहे. बरोबर. बँकेची सुधारलेली ॲसेट क्वालिटी, गेल्या दशकातील स्वच्छ केलेला ताळेबंद आणि भविष्यात 13 ते 15% कर्जवाढीची स्पष्ट शक्यता, या सर्व गोष्टी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सकारात्मक मानल्या जातात. म्हणजे हे एका मॅरेथॉनसारखे आहे. सध्या धावपटूच्या पायात थोडा पेटका आलाय, क्रॅम्प आलाय, ज्यामुळे त्याचा वेग मंदावला आहे. हे झालं शॉर्ट टर्म पेन. पण धावपटूचा स्टॅमिना आणि तब्येत उत्तम असल्याने तो ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करेल. हा झाला लाँग टर्म गेन. हा अगदी एलान दिलत. जेव्हा कधी जागतिक परिस्थिती निवळेल आणि व्याजदरांचे चक्र पुन्हा खाली येण्यास सुरुवात होईल, तेव्हा बँकेच्या या भक्कम ताळेबंदाचा खरा फायदा दिसेल. तेव्हा त्यांच्या प्रचंड मोठ्या कर्ज वितरणातून येणारा नफा चक्रवाढ गतीने वाढेल. याचाच अर्थ सद्यस्थितीत ताळेबंदातील हे मार्जिनचे दुखणे म्हणजे एक तात्पुरती अडचण आहे. मूळ व्यवसायाचा पाया आणि बँकेचे इंजिन अतिशय उत्तम आहे. पण यातून एका मोठ्या आणि व्यापक प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते, ज्यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण हे गृहीत धरत आहोत की कधीतरी जागतिक परिस्थिती निवळेल आणि व्याजदर कमी होतील. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण पाहिलं की मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक महागाईमुळे नफ्याच्या मार्जिनवर दबाव येत आहे. पण समजा येणाऱ्या काळात ही जागतिक भूराजकीय अस्थिरता आणि ही वाढती महागाई हाच जर येणाऱ्या दशकाचा नवीन नियम किंवा न्यू नॉर्मल बनला आणि तो असाच दीर्घकाळ चालू राहिला तर? बापरे, हा विचारच भीतीदायक आहे. हो ना. जर जगातील पुरवठा साखळीतील हे अडथळे कायम राहिले आणि मध्यवर्ती बँकांना कायमस्वरूपी व्याजदर चढेच ठेवावे लागले, तर अर्थव्यवस्थेचं गणितच बदलेल. आणि जर असं घडलं तर सद्यस्थितीत आपण ज्याला कमकुवत मार्जिन म्हणत आहोत तेच कदाचित भविष्यातील चांगले मार्जिन मानले जाईल. अशा सतत बदलणाऱ्या आणि अस्थिर जगात SBI सारख्या महाकाय बँकांना आपल्या मार्जिन आणि नफ्याच्या पारंपरिक अपेक्षा पूर्णपणे बदलाव्या लागतील का? आणि शेअर बाजारालाही या न्यू नॉर्मलशी जुळवून घेत बँकांचे मूल्यांकन करण्याचे आपले निकष नव्याने ठरवावे लागतील का? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणातून केवळ एका बँकेच्या ताळेबंदाची नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलत्या दिशेची जाणीव होते. बदलत्या काळाचे हे संकेत समजून घेणं हेच खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण असणं आहे. हे नवे प्रश्न बँकिंग क्षेत्राला कोणत्या दिशेने नेतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.